चला मॅच सुरू होते. बेलकडी संघाच्या माध्यमातून क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू यशांवरनं ट्रॅव्हल होताना आपण पाहू शकतोय. एक चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. आजचा हा मला वाटते चौथा संघ आहे जो बेलकडी या गावातून खेळतोय. विघ्नहर्ता बेलकडी संघ म्हणजे घरच्या प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची नक्कीच एक पुन्हा एकदा संधी मिळेल का पाहणं गरजेचं आहे. खराब चेंडू आता मात्र आपण जर पाहिलं डाऊन द लेग या ठिकाणी जो गोलंदाज आहे तो ओळखीचा वाटतो थोडासा. भावेश घोरकन आहे गोलंदाजी मार्कवरती. बऱ्याच दिवसानंतर कॉमेंट्रीला संधी मिळाली आहे, त्यामुळं हे जे गोलंदाज आहेत फलंदाज आहेत नव्या फिटनेसमध्ये बघायला मिळतील. भावेश बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 1, ती सुद्धा एक्स्ट्राच्या रूपानं. लेफ्ट आर्मावर द विकेट. क्या बात आहे. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय फलंदाजाने. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र थोडासा घातक ठरू शकतो आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय 3 या धावसंख्येवरती. दरम्यान 3 धावा धावफलकावरती. भावेश घोरकन बॉलिंग मार्क करते आणि 2 फलंदाज जे आहेत ते फलंदाजीसाठी आलेत. एक जयेश भुयाळ आणि रोहित सुतार. रोहित सुतार ऑन स्ट्राइक. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. बघा चेंडू पडल्याच्या नंतर यष्टांच्या वरनं ट्रॅव्हल होतोय. याचाच अर्थ पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे आणि सुतार जो रोहित सुतार जो आहे त्याला मात्र या ठिकाणी डाऊन द लेग खेळण्यासाठी यश येताना दिसत नाहीये. समोरचा चेंडू सरळ खेळायचा होता. चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं फरार झालाय षटकारासाठी. धावसंख्या 9. भावेश याच्यावरती आक्रमण चढवलंय. त्या चौथ्या चेंडूवरती पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा आल्या. नंतर तिसरा चेंडू सुद्धा डॉट झालेला आपल्याला बघायला मिळाला आहे. धावसंख्या आहे ती या षटकारानेशी 9 या धावसंख्येवरती. भावेश 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये. यस, आता अतिशय सुंदर असा निर्णय पंचांच्या माध्यमातून डाऊन द लेग. अतिशय सुरेख अंपायरिंग प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पुढे सरकते. ते म्हणजेच मरुदेवी राजावली बी संघाची. लेफ्ट आर्मवर द विकेटचा मारा. चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू फरार. धावा येतात त्या 6. षटकार आलाय. षटकाराला थोडासा डाऊटफुल होता मात्र पंचांनी पाहिलं आणि अंदाज घेतला, त्यानंतर षटकाराची घोषणा या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतो धावसंख्या आहे ती 16. 16 धावा धावफलकावरती. अतिशय चांगला कमबॅक रोहित आणि जयेश यांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्मवर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची थोडीशी बाहेरील कडा घेऊन गेला होता. शॉर्ट लेग रिझन मध्ये धावफलक 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाने टॉस जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मरुदेवी राजावली बी संघाला आमंत्रित केलं होतं फलंदाजीला. चांगली सुरुवात मरुदेवी राजावली बी संघाने केलेली आहे. एक प्रश्न विचारला होता मरुदेवी राजावली बी संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरला की का मरुदेवी राजावली ए आणि बी असं का, तर नक्कीच त्यांनी म्हटलंय की मुलं भरपूर आहेत, खेळाडू भरपूर झाले, त्यामुळे ए आणि बी असे 2 संघ केलेत. मात्र मरुदेवी राजावली म्हटलं की हिरा डुकले यांचं नाव नक्कीच येतं आणि त्यांच्या अगोदर सुद्धा भरपूर खेळाडू खेळले असतील. मला असेल नीलकंठ हा जो एक खेळाडू होता त्या गावाचा, मला वाटतं नीलकंठच असेल, कन्फर्म एवढं नाही आहे, कन्फ्यूज आहे. नीलकंठ आणि कुंडलिक या दोघांमध्ये भरपूर खेळ त्या खेळाडूंचा मी पाहिला आहे. गोलंदाजीमध्ये असेल हिरादादांचं जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये असेल आणि काही खेळाडूंना पाहिलं नसेल तरी नाव खेळताना पाहिलं असेल तरी त्यांची नावं माहिती नाही आहेत. मात्र राजावली परिसरामध्ये भरपूर क्रिकेट पाहिलेलं आहे.
टिवरी राजावली जर पाहिलं तर सुंदर अंपायरिंग त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळायचे, त्यामुळं भेंडीपाडा या परिसरामधनं त्या संघामधनं खेळताना भरपूर क्रिकेट त्या ठिकाणी सुद्धा अनुभवलेला आहे. चांगला चेंडू, मात्र लाईन खराब, टप्पा चांगला होता, लाईन खराब होती, परिणाम वाईट चेंडूने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. भरपूर अशी गावं आहेत ज्यांनी क्रिकेटला भरपूर चांगले चांगले खेळाडू दिलेत. त्यामधलाच एक राजावली असेल, त्यामधलाच एक बेलकडी असेल. मागील सामन्यामध्ये आपण अनुभवलं प्रवीण याची फलंदाजी. सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर चढलाय हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. बेलकडी संघाने क्षतरक्षण मात्र थोडंसं खराब करायला सुरुवात केली. मी म्हणेन इथे जसं म्हटलं जातं की तुम्ही विघ्नहर्ता बेलकडी संघाला जेव्हा रिप्रेझेंट करता, तुम्ही नक्कीच त्याचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुमच्या कामगिरीमध्ये नक्कीच एक चांगली चुणूक असायला हवी, चांगली जिद्द, चांगली चिकाटी असायला हवी. कुठल्याही संघाला, कुठल्याही गावाला रिप्रेझेंट करत असताना. दरम्यान धावसंख्या आपण पाहूया, 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी अजून एक झेल हा सुटला जातोय. पावसाळ्याचा सुरुवात आणि वल्गणीचा टाईम असला आणि जर पाग फाटला तर उपाशी घरी यावं लागेल, म्हणजे रिकामं घरी यावं लागेल. अशाच पद्धतीने तुम्हाला म्हणेन की तुम्ही मैदानामध्ये आहेत आणि जर तुम्ही झेल सोडत राहिले तर नाराज होऊन तुम्हाला मैदानामधनं बाहेर जावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश वज्रा, चांगली गोलंदाजी, मात्र शतरक्षण थोडंसं खराब होत आहे. धावसंख्या 21 धावा आई मरुदेवी राजावली बी संघाची. षटक चालू आहे ते दुसरं. चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न, चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि आता मात्र कॉटन बोल्ड फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे जयेश बाद झाला. धावसंख्या 21 असताना जयेशने मला वाटतं एकही धाव द्यायला संधी मिळाली नव्हती, त्यामुळं त्याने केलेली नाहीये. 0 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर गांगुर्डे, अजून एक चांगला क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. किशोर याच्याकडनं सुद्धा भरपूर क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना त्याच्याकडनं चांगली अपेक्षा आहे, मात्र त्या अपेक्षेवरती तो खरा उतरतोय की मग अपेक्षा भंग होतोय, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नवदुर्गा बेलकडी या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की येऊन शरद वरठा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना येऊन भेटा. नितीनजी, हा चेंडू भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकता. काय घडतंय तर व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. धावसंख्या झाली 22. बोनसवरती बोनस दिल्या जातात. बेलकडी संघाला यास एक बाउन्सरची सुद्धा ताकीद दिली गेली आहे. एक बाउन्सर तुम्हाला ऑथराइज केला जातो. गोलंदाज दीपेश वज्रा बॉलिंग मार्कवरती समोरच्या एंडकडनं गोलंदाजीला सज्ज झालाय. चांगला चेंडू, 4 चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूनं, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा, फटक्यामध्ये दम होता आणि विश्वास होता किशोर गांगुर्डे याच्या या फटक्यामध्ये. त्याने नक्कीच ज्यावेळेस फटका खेळला होता त्यावेळेस फक्त पाहिलं होतं की चेंडू कुठपर्यंत जातोय, धावणं पसंत केलं नव्हतं. त्यामुळे आपण पाहू शकतो धावसंख्या नक्कीच या षटकारांशी पुढे सरकते, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. दरम्यान
दीपेश बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सरळ खेळला, गॅप मध्ये चेंडू टाकलाय, शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि जरी असता तरी फरक पडला नसता कारण चेंडू टप्पा पडल्याची नंतर भरपूर हाईट मिळाली होती. 4 धावांची धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आपण पाहू शकता एक जबरदस्त बॅटिंगला सुरुवात केली किशोर याने. ज्या पद्धतीने तो खेळतोय सध्या तरी तो 2 चेंडू खेळलाय, 2 चेंडूमध्ये तब्बल त्याने 10 धावा म्हणजे 500च्या स्ट्राईक रेटनं तो धावा बनवत असताना दिसतोय. दीपेश आता मात्र हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक शॉर्ट लेग रिजन मधला एक धाव पूर्ण होत्या. दुसरा धावाचा प्रयत्न आणि जे किशोर याला मान्य नसतं धावणं ते मात्र त्याला करावं लागतंय. त्या 2 धावेनं धावफलक पुढे सरकलं जात आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 34. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 34 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. चला पाणी मैदानामध्ये पाठवायचं असेल तर संघाला पाठवू शकता किंवा मग आमच्या व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून मागू शकता. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्या मान्यवरांची मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तशी नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. आदरणीय सन्मान्य श्री शरददादा बघली, बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता चिंचोटी विभाग, श्री भरत बघली यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान गोलंदाज आलाय नव्यानं निशाल वज्रा, ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला फक्त दिशा दिल्या. एक धाव पूर्ण होते. थोडीशी घाई करतात खेळाडू, नवीन खेळाडू आहेत. नक्कीच त्यांना एवढंच सांगणं असेल की घाई जसं म्हटलं जातं की जल्दी का काम शैतान का, तर थोडी घाई करू नका. तुम्ही नक्कीच चांगलं क्रिकेट खेळतात, अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. नव्यानं तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली आहे, मात्र शांत आणि संयमी क्रिकेट खेळायला नक्कीच तुम्ही सुरुवात करा. क्रिकेट नक्कीच संयमाचा खेळ असं म्हटलं तरी चालेल. रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न या ठिकाणी अपुरा पडलाय किशोर याचा. पुन्हा एकदा धावावं लागतंय त्याला. प्रयत्न होता की चौकार जाईल किंवा बाउंड्री मिळेल मला, मात्र तसं काही घडलेलं नाही आहे आणि किशोर याला नॉन स्ट्रायकिंगवरती जावं लागतंय. धावफलक पुढे सरकला गेला. 36 धावा. रोहित सुतार चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. 2 षटकार त्याचे वैयक्तिक अजून सुद्धा आपण जर पाहिलं तो मैदानावरती नाबाद जिंदाबाद खेळतोय. 1 धाव मिळाले, स्ट्राईक रोटेट केले, किशोर याला स्ट्राईकवरती आणलं, धावसंख्येला नेऊन ठेवलं 37 या धावसंख्येवरती. आणि मरुदेवी राजावळी बी विरुद्ध विघ्नहर्ता बेलकडी या 2 संघादरम्यान सामना सुरू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता, सुंदर गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी होती. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, त्याला म्हटलं जातं की बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, अशा पद्धतीने जुगारी फटका हा खेळण्याचा प्रयत्न किशोराच्या माध्यमातून फुल ठरलाय. किशोर गांगुर्डे मैदानामध्ये. धावसंख्या कायम आहे ती 37 या धावसंख्येवरती. ऑन साईडला सरळ बॅटचा चांगला वापर, चेंडू मात्र या ठिकाणी शतरक्षकाच्या हातातनं सटकलाय आणि ते एक मला वाटते धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकवला जातोय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 38. रोहित सुद्धा सांगतोय तुम्ही जरी षटकार मारले असतील, तू 1 षटकार मारला असेल किशोर तर मी 2 मारले, त्यामुळे मला स्ट्राईक हवी आहे. आणि तो स्ट्राईकवरती यायला धावसंख्येला नेऊन ठेवलाय ते म्हणजे 38 या धावसंख्येवरती. दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये बघायला मिळतात आतापर्यंत. भरपूर लांब शतरक्षक या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक, वाईट चेंडू मात्र धावफलक पुढे सरकेल 39 या धावसंख्येवरती.
दरम्यान रोहित पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. हवेमध्ये चेंडू, चेंडू खालू भावेश आणि या ठिकाणी फलंदाज रोहित सुतार बाद. चांगला चेंडू होता मात्र त्या चेंडूमध्ये फसला जातोय फलंदाज. धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. त्या 39 गडी बाद झालेले आहेत ते 2 आणि धाव संख्या हे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. 13च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. सामना सुरू आहे तो म्हणजेच मरुदेवी राजावली बी संघ फलंदाजी करताना आतापर्यंत 39 धावा त्याने 3 षटकांमध्ये म्हणजे 13च्या सरासरीने धावा बनवल्यात. त्यासाठी 2 गडी त्यांनी खर्च केलेत. किती वरती बाद झाला रोहित सुतार तर आपण पाहतोय की 2 षटकार रोहित बाद झाला. 11 चेंडूमध्ये 20 धावा करून मला वाटते तो बाद झालेला आहे. धीरज नवीन गोलंदाज. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक यष्टीरक्षक किशोर याला 2 जीवदानं दिलेली आहेत. मात्र किशोर याच्याकडे अपेक्षा फारच जास्त केल्या जातात असं वाटू लागलेलं आहे. ज्या पद्धतीने तो खेळलाय आजच्या दिवसामध्ये सुरुवातीचे 2 फटके जर पाहिले त्या व्यतिरिक्त मोठे फटके त्याला मारण्यामध्ये यश आलेलं नाहीये. धावसंख्या कायम आहे ते 39. क्या बात आहे. आता मात्र पुन्हा एकदा आता सोडलेली नाहीये. किशोर या मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिसरी झेल ही मात्र पकडली गेली आहे. किशोर गांगुर्डे कितीवरती बाद झाला ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय. 14 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बाद झालाय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जातील. भावेश, प्रशांत मैदानामध्ये आहे अगोदरपासनं. प्रशांत कैलास वर्गना आणि भावेश मोकाशी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. प्रशांत याला संधी मिळेल की नाही एक प्रश्नचिन्ह आहे कारण की 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मोठे फटके जर आले तर धावसंख्या वाढेल. डॉट डिलिव्हरी आली तर मात्र धावसंख्या थांबेल. दरम्यान हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. धावफलक 1 न पुढे सरकला. काही आपले जो फलंदाज प्रशांत आलाय मैदानामध्ये. प्रशांत याला पहिल्यांदा संधी मिळते खेळण्यासाठी. त्याच्यासमोर आता मात्र हा चेंडू दाऊंडा लेग टाकण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर वाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला जाईल आहे. धावसंख्येमध्ये भर झाली आहे. धावसंख्या झाली ती 41. शेवटचं षटक चालू आहे. 3 चेंडू शेवटच्या षटकाचे टाकून झाले. 3 चेंडू बाकी आहेत. धीरज बॉलिंग मार्क वरती. ब्राटा मूर्ती विकेटचा मारा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख फटका. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो. इथे मात्र 2 धावा सहस्यनं पूर्ण. प्रशांत यांच्या माध्यमातून. प्रशांत कैलास वर्गना हा जो खेळाडू आहे आपण जर पाहिलं तर नक्कीच सध्या तरी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 43 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. आपण पाहतोय
अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र घातक ठरू शकेल का? तर यस आणि फलंदाज प्रशांत हे बाद. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय 44 या धावसंख्येवरती. उमेश, एक बंधू बाद झाला, दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जर्सी नंबर 07 उमेश कैलास वर्गना. उमेश वर्गना मैदानाच्या आतमध्ये. उमेश याला आपण पाहतोय नव्यानं फलंदाजीला गेलाय. आता त्याच्यासाठी किती चेंडू शिल्लक आहेत? तो फक्त एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हवा या ठिकाणी आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी विरुद्ध वाहू लागलेली आहे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे चालू झालेली आहे. क्या बात आहे. इथे मात्र उमेशाच्या माध्यमातून 4 धावा बॅटला लागून आलेली. ह्या 4 धावा मिळाल्यात आणि या ठिकाणी धाव फलक मात्र पुढे सरकतोय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. ते 48-49 धावांचं लक्ष्य. आपण पाहतोय मॅच सुरू आहे ती 2 संघांदरम्यान. या आयोजनामध्ये आपण जर पाहिले जे आयोजन आहे अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा यांच्या माध्यमातून, त्या आयोजनासाठी ज्या ज्या देणगीदारांनी मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांची नावं नक्कीच मध्ये मध्ये आम्ही सांगत राहू, कारण की एक स्पर्धा किंवा मग एखादी चांगली गोष्ट सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाचा कोणाचा ना कोणाचा मोलाचा वाटा असतो. तसेच आमचे प्रेक्षक मायबाप प्रेक्षक हो, आपलासुद्धा मोलाचा वाटा या ठिकाणी आहे, कारण की प्रेक्षक आहेत म्हणूनच खेळाडूंना आपली कला सादर करण्यासाठी हुरूप येतो आणि त्याबद्दल तुमचे पहिला आम्ही आभार मानतोय. त्यानंतर आभार मानतोय ते म्हणजेच आदरणीय सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. त्यानंतर मोरेश्वरजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य दिलं आहे आणि कालरामजी टोकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. कालराम टोकरे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ह्या ट्रॉफीज आपल्याला आलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार हे व्यक्त करतोय. आणि मोरेश्वरजी भोईर जावई यांच्या माध्यमातून 3 दिवस सतत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे, त्याबद्दल आम्ही मोरेश्वरजी भोईर यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. त्या अगोदर आपण नक्कीच पाहणार आहोत श्री राजूभाई म्हात्रे, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष वसई विरार शहर, आणि श्री दिनेशभाई म्हात्रे, पोमण ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पोमण, म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे. श्री नवीद भोईर, रेयांश फार्म हाऊस यांच्या माध्यमातून सुद्धा ट्रॉफीज लाभल्यात. प्रथम, द्वितीय आणि तृतीय म्हणजे 3 क्रमांकाच्या, ज्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला नवीद भोईर सर्वांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर श्री हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे, SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. श्री ॲडव्होकेट दिनेश हरेश्वर म्हात्रे, त्यानंतर सन्मान्य श्री संतोषजी शेलार आणि श्री अमितजी शेलार यांच्या माध्यमातून आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल शेलार भाईंचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. दोन्ही शेलार बंधूंचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर श्री दिनेशजी जाबर, शिवसेना शाखा प्रमुख ठाणे मानपाडा, यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्मान्य श्री कृष्णा लोखंडे, पोमण ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पोमण,
यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. श्री सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. शाहिदभाई अन्सारी त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यानंतर इब्बूभाई यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. उद्योजक कामन परिसरातील इब्बूभाई यांच्या माध्यमातून जे सहकार्य लाभलं त्याबद्दल इब्बूभाईंचे सुद्धा खूप खूप आभार. श्री संजय पाटील उद्योजक कामन वीट उद्योजक यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर श्री महेंद्र म्हात्रे माजी सरपंच ससुनवगर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य दिलं आहे. त्यानंतर श्री रत्नाकरजी सावंत बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता कामन यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर मनोजजी भगत दिशा एंटरप्राइजेस पोमन यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि शिवशक्ती कन्स्ट्रक्शन त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच काळूरामजी टोकरे आणि मोरेश्वरजी भोईर यांचे सुद्धा खूप खूप आभार. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू सटकलाय. इथे मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 0 वरनं 2 वरती जाताना. जो फिल्डिंग करत असताना शतरक्षकाने थोडीशी कचाल शतरक्षण केलं होतं. भरपूर जुने शतरक्षक आहेत. नवशा पागी आहेत त्या ठिकाणी. शतरक्षण नक्कीच थोडंसं खराब झालं, कारण की आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे असं सांगावं लागेल, कारण की शेताची आउटफील्ड आहे, त्याच्यामुळं चेंडू दिशा बदलताना दिसेल. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र 1 धाव मिळेल. 1 धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. आता चांगलं शतरक्षण केलं त्या ठिकाणी. समोर आपण जर पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये रामकिसन यांच्या माध्यमातून, रामकिशन तुंबडा मला वाटते त्या ठिकाणी आहेत. एक चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून अपेक्षित होतं, त्याने केलेलं आहे. धावसंख्या मात्र 3 धावा या 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. किशोर गांगुर्डे यांचा आवाज मैदानावरती आपल्याला ऐकायला मिळतोय शतरक्षणमध्ये परिवर्तन करत असताना. आई मरुदेवी राजावळी बी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना फलंदाज करण्यासाठी सज्ज झालाय भावेश गोरकना. फुल टॉस डिलिव्हरी. इथे मात्र नो चेंडू. पंचांनी घोषित केलाय की हा नो बॉल आहे. संधी होती आणि ती संधी या ठिकाणी मात्र चुकलेली आहे. फिल्डिंग साइडनं रिव्ह्यू घेतलाय बीमर चेंडूसाठी. धडधड वाढू लागलेली आहे रिव्ह्यूमुळं, कारण क्षेत्ररक्षकाने तर रिव्ह्यू घेतलेला आहे, मात्र पंचांचा निर्णय हा नो चेंडू बीमर त्यांनी घोषित केलेला आहे. त्यामुळे आपण पाहूया काय घडतंय. साईड अँगलनं आपण घेतलेला जो कॅमेरा आहे त्याचा फायदा आत्ता होताना दिसेल. काही जण म्हणतात की नक्कीच या ठिकाणी 2 कॅमेरे का लावले गेलेत, तर पंचांचा निर्णय जो आहे तो नक्कीच उत्कृष्ट होण्यासाठी थर्ड अंपायर या ठिकाणी नो घोषित केला गेलेला आहे. फ्री हिट असेल. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल, फ्री हिट. लॉर्ड फुलटॉस साव्यामध्ये चेंडू चाललाय बेलकडी गावाच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 10. हवा आता डावऱ्या हाताच्या फलंदाजाला साजेशी आहे. हवेचा झोत पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाताना आपण पाहतोय. त्यामुळे बेलकडी संघासाठी भावेश मैदानामध्ये राहणं नक्कीच फायदेशीर आहे. मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने होईल ही मरुदेवी राजावली बी संघाला ठरवावी लागेल, कारण की उजव्या हाताचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी तो डाव्या हाताच्या फलंदाजाला करू शकतो.
राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉर्ड फुलटॉस अजून एक चेंडू आरपार सीमा पार आणि हा अजून एक षटकार. प्रेक्षकांना मात्र आनंद साजरा करण्याची संधी पुन्हा एकदा बेलकडी गावाने सुरुवात केली आहे. बेलकडी संघाने सुरुवात केली आहे. धाव संख्या झाली ती 16 धावा. विजयासाठी जे एकूण लक्ष्य आहे ते मला वाटतंय 49 धावांचं आहे. प्रत्युत्तरादाखल धाव संख्या झाली ती 16 म्हणजे 33 धावांची गरज आहे. आणि पहिलंच षटक मैदानामध्ये सुरू आहे. ऑन साइडला 3 इन अ रो बिग हिट. षटकारांची हॅट्रिक भावेशाच्या बॅट मधनं. मी म्हटलं होतं की हवेचा झोत आहे. हवेच्या झोतानं चेंडू नक्कीच मार्गक्रमण थोडासा जास्त करतो. जरी मिस टाइम स्ट्रोक असला हा तेवढा चांगला फटका नव्हता. मात्र हवेनं चेंडू भरपूर लांब फेकला गेलाय. 5 चेंडू टाकून झाल्यात. धाव संख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती भावेश आहे. माफ करा हो भावेशच आहे. भावेश मोकाशी आहे. मात्र भावेश टू भावेश म्हणजे रास आपण बघतो ना की आज माझा दिवस कसा आहे. तर बघा दोन्ही नाव एकच आहे. मात्र एकासाठी चांगला एकासाठी वाईट दिवस आहे. त्यामुळं नसीब उनके भी होते जिनके हात नाही होते असं म्हटलं जातं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण होते. दुसरा धावचा प्रयत्न. नौशाद दादा त्या ठिकाणी आहेत. मात्र शतरक्षण करत असताना शतरक्षण खराब झालंय. धाव संख्या 24. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. तर रोहित आलाय गोलंदाजी मार्कवर. आता निशाल या खेळाडूला मात्र बादशाहभाई बेलकडी यांच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तर 500 रुपये असतील दोन्ही फलंदाजांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा जास्त वेळ जातोय. विनंती असेल यानंतर भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि दिवस थोडासा लहान आहे मित्रांनो. आपण 12 संघ खेळवायचे असतात. आयोजकांना सहकार्य करा. अठरा चेंडू 25 धावांची गरज. काय घडतंय तर पंच दर्शवतात की या ठिकाणी नाबाद आहे. ऑफस्टंपच्या बाहेर किंवा मग लेग स्टंपच्या बाहेर असेल चेंडू. त्यामुळे आपण जर पाहिलं तर पंचांनी त्या अपीलला त्या दादला रिस्पॉन्स दिला नव्हता, प्रतिसाद दिला नव्हता. धावसंख्या झाली ती 25. 24 धावांची गरज. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17-24 इक्वेशन आहे. विघ्नहर्ता बेलकडी संघाला जिंकण्यासाठी 17-24 इक्वेशन अजून सुद्धा. आता रोहित सुतार याला हवेमध्ये खेळला. चेंडू खाली शतरक्षक आहे. पुन्हा एकदा हवा इफेक्टिव्ह ठरेल का? यस, हवा इफेक्टिव्ह ठरलेली आहे. हवेचा जो प्रवाह आहे त्या हवेनं नक्कीच या ठिकाणी भावेशाला मदत केली. या फटक्यावरती सुद्धा धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 31 या धाव संख्येवरती. आता चेंडू शिल्लक असेल 16 आणि धावांची गरज असेल आणि धावांची गरज असेल ती 18. सामन्याने चेहरा मोहरा बदलवलाय.
सामन्याचं चित्र पालटलंय, सामन्याचा मूड बदललाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. लगातार 4 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा बादशाहभाई बेलकडे यांच्या माध्यमातून. एक षटकार झालाय. हवेमध्ये चेंडू, टायमिंग लाजवाब आहे. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार मारा आणि बादशाहभाई यांच्या माध्यमातून 500 रुपये कमवा. क्या बात है. मारला नाही का जमा ते मंडळाला. असं असं तर कोण घेऊन पण चालत. धाव संख्या झाली आहे 37. आता मात्र 12 धावांची गरज आहे आणि षटकार अजून जर 2 आले या 2 चेंडूवरती. हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 500 रुपयाचा भावेशाचा प्रयत्न फसलेला आहे असं वाटतंय. क्या बात आहे. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 39. बादशाहभाईने उदारता दाखवली होती, मात्र भावेशाने ते कॅश करता आलेलं नाही. प्राइज 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 धावांची अजून सुद्धा गरज आहे. भरपूर चेंडू शिल्लक, मला वाटतंय जवळजवळ 13 चेंडू हे शिल्लक असतील. ऑन साईडला क्रॅकिंग शॉट, दॅट इज भावेशाच्या सासूरवाडीला चेंडू धावताना दिसतोय असं सांगितलं जात आहे. क्या बात है. भावेश फुल फॉर्म मध्ये आलाय. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती भावेश. क्या बात है. प्रेक्षक सर्व काही सांगतात इकडे आणि प्रेक्षकांचा दाद मिळते भावेशाला. 6 षटकार असेच मारलेले आहेत, मात्र मध्ये मध्ये एक चेंडू त्यांनी थोडासा खर्च केलाय, अन्यथा एक रेकॉर्ड झाला असता. मॅच बॉल आलेला आहे. क्या बात आहे भावेश. बऱ्याच दिवसानंतर मी पाहतोय भावेशाला खेळताना. शेवटचा चेंडू, लोअर फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार. क्या बात आहे भावेश. मॅन ऑफ द मॅच भावेश यांनी यायचं आहे, मात्र समोरच्या संघाला सेकंड करा, हात मिळवा आणि नंतरच मैदान सोडा, दोन्ही संघाला विनंती असेल. मरुदेवी राजावली बी संघाने या ठिकाणी आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि विजयी संघाचे खूप खूप कौतुक.